प्रश्न होता की शरद पवारांवर अमित शहानी जी टीका केली त्याला पवारांनी काल उत्तर दिलं। त्यात अमित शहांचा उल्लेख त्यांनी तडीपार गृहमंत्री, तडीपार ज्याच्यावर कारवाई झाली होती असे गृहमंत्री केला। अनेक जे भूतकाळात जे गृहमंत्री झाले त्यांचीही त्यांनी यादी आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर ते असे म्हणाले की अमित शहा तडीपार असताना मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले होते, सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली होती। नेमकं हे प्रकरण काय आहे? मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या। आणि माननीय पवार साहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा हे गुजरातमधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते, त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी। मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील। मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे। कारण अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते, जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्ष नेते असले तरी त्या काळातले। तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोठवतो, पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही। आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय, पण ती अर्धवट माहिती आहे थोडीशी। माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, पण मी गुप्ततेला मानलेला माणूस आहे। काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो। केलेली मदत जी असते, दान जे असते, ते या हाताचं त्या हाताला कळता कामा नये, ती आमची वृत्ती नाही। कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत। नाही, पण राऊत साहेब असं म्हणता येईल की शिवसेनेनं जी मदत अमित शहांना केली ते ती विसरले आहेत असं तुमचं म्हणणं? बघा, शिवसेनेनं मदत माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी नाही केलेली आहे। अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून, अटलजींकडून, फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले तेव्हा की त्यांना आता काढणं योग्य नाही। असं अमित शहाच्या बाबतीत काहीतरी घडलं असू शकेल, त्याशिवाय पवार साहेब बोलणार नाहीत ना। बोलिए। तो प्रधानमंत्री मोदी मुंबई दौरे पे हैं, वहाँ जाएंगे, 3 जंगी जहाज जो है उसका देश को समर्पित करेंगे। वहीं अच्छी बात है। बात ऐसी है कि प्रधानमंत्री है, कल जम्मू कश्मीर में थे, कुंभ में थे, कुंभ में गए ना बाद में, और जगह पर घूमते हैं। प्रधानमंत्री है, देश घूमना चाहिए, लोगों से मिलना चाहिए। ऐसे जो काम है राष्ट्रहित में उसका लोकार्पण करने की जिम्मेदारी प्रधानमंत्री के ऊपर होती है। अगर मुंबई में आकर प्रधानमंत्री जी ये जो काम आप बोल रहे हो कर रहे हैं तो स्वागत है, इस्कॉन का भी मंदिर का लोकार्पण करेंगे। आजकल हमारे प्रधानमंत्री देश के शंकराचार्य बन गए हैं, तो ये काम तो उनको करना ही पड़ेगा ना, वही तो उनकी वोट बैंक है, करना पड़ेगा। मणिपुर में भी जाना चाहिए। बार बार देश सवाल पूछता है कि मणिपुर कब जाओगे? आप दिल्ली चुनाव में जाते हो, सब जगह घूमते हो, आप मणिपुर में जाइए, हमें बहुत खुशी होगी। शरद पवार ने कल पलटवार किया अमित शाह को लेकर, जिस तरह से बयान दिया था, पलटवार किया, उनको कहा कि जो मर्यादा है गृहमंत्री पद की उसकी रखिए आप। मर्यादा तो सभी ने रखनी चाहिए और देश के प्रधानमंत्री ने सबसे ज्यादा रखनी चाहिए, क्योंकि पूरा देश आपके साथ चलता है, आपकी सोच के साथ चलता है।